एक महत्त्वाची बातमी। देशावर सध्या मोठं आर्थिक संकट ओढावलेलं आहे, त्यामुळे सर्व आजी माजी आमदारांचं मानधन हे वर्षभरासाठी गोठवा अशी मागणी माजी आमदार सुबोध सावजी यांनी केली आहे। सुबोध सावजी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवलंय। यात त्यांनी आजी माजी राष्ट्रपतींचं मानधन गोठवण्याची ही मागणी केली आहे। सुबोध सावजींनी स्वतःचं मानधनही वर्षभरासाठी थांबवण्याची तयारी दर्शवली आहे। त्यामुळे आता सावजींच्या आवाहनानंतर राज्यातले आजी आणि माजी आमदार आपलं मानधन तसंच पेन्शन थांबवणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। तर 1 वर्षासाठी आजी माजी लोकप्रतिनिधींचं मानधन गोठवा अशी मागणी होते। देशावरील आर्थिक संकटामुळे हा निर्णय घ्यावा असं आवाहन केलेलं आहे सावजी यांनी आणि थेट पंतप्रधानांना त्यांनी पत्र लिहिलं आणि असं आवाहन केलं आणि सोबतच स्वतःपासूनच त्याची सुरुवात करत आपलं सुद्धा मानधन 1 वर्षासाठी गोठवावं आणि त्यासाठीची त्यांनी तयारी सुद्धा दर्शवलेली आहे। नेमकं काय म्हटलेलं आहे त्यांनी ऐकूया। माननीय नरेंद्रजी मोदी देशाचे पंतप्रधान यांना दिले। त्याचा आशय असा आहे, 5 राज्याच्या निवडणुका घेतल्यावर देशात आलेले बिकट आर्थिक संकट, देशावर आलेले बिकट आर्थिक संकट यामध्ये आपण जे 1 वर्षाच्या उपाय सुचवले, भारत देशातील आपण व राष्ट्रपतीसह सर्वांनी आजी माजी लोकप्रतिनिधींचे 1 वर्षाचे मानधन गोठवले तर भारत सरकारच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला फार मोठा हातभार लावू शकतो व सहकार्य होईल। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेले त्यांच्याकडनं। मोहसिन, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच आपण बघतोय की सौरभ, देशाचे पंतप्रधान यांनी या सगळ्या गोष्टींची चाहूल दिलेली आहे की देशावर मोठं आर्थिक संकट आहे, इंधन बचत करा, बऱ्याच गोष्टी म्हणजे विदेशात जाणं थांबवा, अनेक गोष्टींचं आर्थिक संकट आहे आणि ते बचत करणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं होतं। आणि त्यानंतर प्रत्यक्षात अनेक मुख्यमंत्र्यांनी याची सुरुवात देखील केली। अनेकांनी दुचाकीवर जाणं किंवा EV गाड्या वापरायला सुरुवात केली। मात्र असं असताना लोकप्रतिनिधींनी देखील काहीतरी करायला पाहिजे। यासाठी सुबोध सावजी जे माजी आमदार आहे त्यांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहिलंय आणि त्यात त्यांनी असं म्हटलंय की लोकप्रतिनिधी जेवढे असतील, आजी माजी असतील, त्यांचे 1 वर्षांपर्यंत जे पगार त्यांना मानधन मिळतं ते थांबवलं गेलं पाहिजे। हे जनतेच्या पैशातून सगळं यांना मानधन मिळतं आणि साहजिकच या गोष्टी पटणाऱ्या आहे, कारण आपण जर 2024ची यादी बघितली अनेक आमदारांची तर कोट्यवधी रुपयाचे संपत्ती असलेले आमदार आपल्या विधानसभेत आहे, महाराष्ट्रात सोबतच देशभरात देखील आहे। त्यामुळे अशा नेत्यांनी, अशा आमदारांनी, अशा माजी आमदारांनी 1 वर्षासाठी आपलं मानधन थांबवून या देशावर जे आर्थिक संकट घोंगावतंय त्याला कुठेतरी सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी अशी त्यांची मागणी आहे। आणि त्यामुळे आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की या सगळ्या गोष्टीला किती प्रतिसाद मिळतो, कारण देशावर मोठं आर्थिक संकट आहे, इंधन टंचाई आपण बघतोय, अनेक पेट्रोल पंपावर इंधन शॉर्टेज पाहायला मिळतोय, त्याचे परिणाम मार्केटमध्ये पाहायला मिळतात। इंधनामुळे शेती तोंडावर आलेली आहे, मान्सून एकीकडे दाखल होतोय भारतात आणि दुसरीकडे शेतीची कामं रखडली, तिथेही इंधन टंचाईचा फटका बसतोय। त्यामुळे हे सगळं आर्थिक गणित देशात बिघडणार आहे अशी चाहूल आपल्याला दिसते आणि त्यामुळे काळजी करणं गरजेचं आहे। पैशांची बचत करण्याची गरज आहे, जे खर्च आहे ते बचत करण्याची गरज आहे। आणि यावर आपण जर आकडेवारी बघितली तर आमदारांवर जो मानधन त्यांना मिळतो, आजी माजी आमदारांना, तो कोट्यवधी रुपयाचा आहे। ते पैशांची बचत झाली तर नेमके ते पैसे कुठेतरी वापरता येईल, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे। आणि त्यामुळे आता NDTV मराठी मार्फत आपण देखील आवाहन करूया की अशा पद्धतीने बचत करणं महत्त्वाचं आहे। आणि जे सुबोध सावजी यांनी जी मागणी केलेली आहे त्यांच्या मागणीला किती प्रतिसाद आमदार आजी माजी देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र त्यांची मागणीची जोरदार चर्चा सुरू आहे। आता त्यांनी पंतप्रधान यांना पत्र देखील लिहिलेलं आहे। आज मंत्रिमंडळाची बैठक आहे, या बैठकीत देखील याबाबत काही पडसाद उमटतात का, याबाबत काही आमदार किंवा मंत्री आपली भूमिका मांडतात का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र त्यांच्या या पत्राची जोरदार चर्चा आहे। सौरभ, निश्चितच मोहसिन, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।